तर वाल्मिक कराड अखेर पोलिसांना शरण आल्यानंतर आता विरोधकांनी धनंजय मुंडेंवर जोरदार निशाणा साधलेला आहे। संभाजीराजे छत्रपती तसंच भाजपचे आमदार सुरेश धस यांनीही धनंजय मुंडेंच्या मंत्रिपदाच्या राजीनाम्याची मागणी केलेली आहे। तसंच धनंजय मुंडेंना बीडचं पालकमंत्रीपदही देऊ नका अशी मागणी संभाजीराजे छत्रपतींनी केली। माजी मुख्यमंत्रींना परत एक विनंती आहे की त्यांना कुठल्याही परिस्थितीत तुम्ही जर पुढचं पालकमंत्री दिलं, खरं म्हणजे त्यांना त्या पदावरच कमी करायला पाहिजे, त्याशिवाय न्याय मिळू शकणार नाही या सगळ्या बीडच्या लोकांना, किंबहुना महाराष्ट्राला न्याय मिळू शकणार नाही। हे संघटित गुन्हे जे पद्धतीच्या पद्धतीने चालू आहेत हे कुठे थांबवायचं असेल तर त्या मंत्र्यांना सुद्धा, धनंजय मुंडेंना सुद्धा मंत्रिपदावरनं खाली खेचणं आणि पालकमंत्री तर मुळीच न देणं या दृष्टिकोनातून तुम्ही सुद्धा भाष्य करणं गरजेचं आहे। आकाचे आकांवरती मी बोललेलो नाही, त्यांच्या पक्षाचे मंत्री बोललेले आहेत। माझं म्हणणं एकच आहे, आकाचे आकांना किमान हे इन्व्हेस्टिगेशन होईपर्यंत आणि हे चार्जशीट दाखल होईपर्यंत आकाचे आकांना बिन खात्याचं मंत्री करावं अशी त्यांच्याच पक्षाचे आमदार प्रकाश सोळंके यांची मागणी आहे। तर वाल्मिक कराड नेमका कोण आहे पाहूयात। गडगडी ते राजकारणी ठरलेला हा वाल्मिक कराड नेमका कोण आहे ते आपण पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। वाल्मिक कराड परळी नगर परिषदेचा माजी नगराध्यक्ष। वाल्मिक कराड हा दिवंगत नेते गोपीनाथ मुंडेंचा समर्थक होता। 10 वर्षांपासून धनंजय मुंडेंसोबत तो राष्ट्रवादीमध्ये काम करतोय। धनंजय मुंडेंच्या अनुपस्थितीमध्ये परळी मतदारसंघात नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी वाल्मिक कराड अग्रेसर असायचा। 307 सारख्या गुन्ह्यात सहभागी असल्याचा कराडवर आरोप आहे। सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात त्याच्या विरोधात केज पोलिसात खंडणीशी संबंधित गुन्हा दाखल झाला आहे। विष्णू चाटे हा केज तालुक्यातील आरोपी, धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराडचा निकटवर्तीय। धनंजय मुंडेंचा राजकीय वरदहस्त असल्यामुळे पोलीस कारवाई करत नसल्याचा विरोधकांचा आरोप आहे। तर एक मोठी बातमी यावेळेस समोर येतेय। 11 दिवस फरार असलेला आणि पोलिसांच्या हाती न आलेला वाल्मिक कराड जो आहे तो अखेर सरेंडर झालेला आहे। पुणे सीआयडी ऑफिसमध्ये वाल्मिक कराडनं आत्मसमर्पण केलं। सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाचा सूत्रधार असल्याचा आरोप वाल्मिक कराडवर आहे। सीआयडीची 9 पथकं वाल्मिक कराडचा शोध घेत होती, मात्र वाल्मिक कराडनं स्वतःच्या गाडीतून येत पोलिसांसमोर सरेंडर केलेलं आहे। त्यामुळे पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उभं राहिलं आहे। 11 दिवस पकडू शकत नाही आणि अटक करण्याऐवजी शरण आला तर हे पोलीस आणि सीआयडीसाठी भूषणावह कसं, असा सवाल देशमुख यांच्या मुलीनं उपस्थित केला आहे। आता सीआयडीचे अतिरिक्त पोलीस महासंचालक प्रशांत बुर्डे स्वतः वाल्मिक कराडची कसून चौकशी करतायत। वाल्मिक कराड याच्यावर खंडणीचे आरोप आहेत, तसंच त्याच्यावर इतरही गुन्हे दाखल आहेत। मात्र सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मास्टरमाइंड असल्याचा आरोप वाल्मिक कराडवर आहे। त्यामुळे सीआयडी वाल्मिक कराडवर आता हत्येचा गुन्हा दाखल करणार का, असा सवाल उपस्थित झाला आहे। तर सीआयडी ऑफिसमध्ये आत्मसमर्पण करण्याच्या आधी वाल्मिक कराडनं स्वतःचा एक व्हिडिओ जारी केलेला आहे आणि आपण दोषी नसल्याचं या वाल्मिक कराडनं म्हटलंय। मी वाल्मिक कराड केज पोलीस स्टेशनला खोटी खंडणीची फिर्याद दाखल झालेली आहे। मला अटकपूर्वचा अधिकार असताना मी सीआयडी ऑफिस पुणे पाषाण रोड इथे सिलेंडर होत आहे। संतोष भैया देशमुखांचे जे कोणी मारेकरी असतील त्यांना अटक करावी व त्यांना फाशीची शिक्षा द्यावी। राजकीय दोषापोटी माझं नाव त्याच्याशी जोडलं जात आहे। पोलीस तपासात जे निष्कर्ष निघाले, मी जर दोषी दिसलो तर न्यायदेवतांनी मला जे शिक्षा देईल ती मी भोगायला तयार आहे।